दसरा मेळाव्याबद्दल मातोश्रीवर विभाग प्रमुखांची बैठक। ठाणे आणि मुंबईचे विभाग प्रमुख उपस्थित, जल्लोषात तयारी करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना। मुंबईच्या घाटकोपरमधील मनसेचे माजी विभाग अध्यक्ष रवींद्र कोठावदेंचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश। मनसेवर राग नसल्याचं रवींद्र कोठावदेंची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीची 5 नोव्हेंबर नंतर नागपुरात भव्य सभा। 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान, त्यामुळे 5 नोव्हेंबरला होणाऱ्या सभेची तारीख पुढे ढकलल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या पदाधिकारी सभेचा टीजर लॉन्च। राष्ट्रवादीची उद्या पदाधिकारी सभा। शरद पवार, जयंत पाटील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। शरद पवारांना अनेक जण म्हणतात की त्यांनी आता निवृत्ती घेतली पाहिजे। काही लोकांना 85 ते 90 वर्षांचे झाले तरी पंतप्रधान व्हावंसं वाटतं। उदयनराजेंच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री गिरीश महाजनांची शरद पवारांवर खोचक टीका। छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी। अज्ञातांकडून सतत येत होते धमकीचे फोन। राष्ट्रवादीकडून अंबड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल। छगन भुजबळांना धमकी आल्यानं पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवली। उद्या भुजबळांचा वाढदिवस असल्यानं कडेकोट बंदोबस्त। मला धमकीचे मेसेज येतात, मात्र मी धमक्यांना भीक घालत नाही, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधील मनोज जरांगेंची सभा। सभेला लोकांची मोठी गर्दी। 40 दिवसांपैकी सरकारकडे फक्त 10 दिवस उरले आहेत। 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा, मनोज जरांगेंची मागणी। एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, अन्यथा मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल। 24 ऑक्टोबर नंतर मराठा समाज मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा समाज एक होत नाही हे बोलणाऱ्यांना आजच्या गर्दीने उत्तर दिले, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाला भडकवा असं भुजबळ सदावर्तेंना सरकारनं सांगितलंय, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। सदावर्तेंना समज द्या, फडणवीसांना जरांगेंचं आवाहन। घाम गाळून सभेसाठी पैसा उभा केला, ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्यांचेच पैसे खाल्ले, नाव न घेता मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं राजकीय नेत्यांसह मराठा नेतेही बोलतात, मग मलाच टार्गेट का करतात, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल। जरांगे पाटलांची सभा हे केवळ एका यात्रेचं स्वरूप। यात्रेला लोक येतात आणि मजा करून जातात, मनोज जरांगेंच्या सभेवरून गुणरत्न सदावर्तेची टीका। मनोज जरांगे पाटील संभ्रमावस्थेत, ते अगोदर एक मागणी करतात, नंतर दुसरी मागणी करतात, त्यांना मार्गदर्शनाची गरज। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा जरांगेंना टोला। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोधात सरकारने भूमिका बदलल्यास मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन करू, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं हे सरकारनं ठरवावं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या तिवसा इथं धनगर जागर यात्रा दाखल। धनगर मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं संबोधन। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धनगर यात्रा सुरू। मराठा आरक्षणाबाबत ओबीसींचा आळ चुकीचा। ओबीसींचं 10% आरक्षण वाढवून त्यात मराठ्यांना आरक्षण द्यावं, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं 350 रुपयांचं नाणं प्रकाशित करा, भाजप आमदार प्रसाद लाड यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली हेरंब कुलकर्णींची भेट। हेरंब कुलकर्णींवर झालेल्या हल्ल्याची सीआयडी चौकशी व्हावी, सचिन खरातांची मागणी। आमदार रवी राणा यांना वाय+ सुरक्षा। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर नाशिक दौऱ्यावर। काळाराम मंदिरात दर्शन घेऊन जनस्वराज्य यात्रेला सुरुवात। रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण 5व्या 6व्या मार्गिकेवर सीएसएमटी ते चोनाभट्टी, अपडाऊन हार्बर मार्गावर आणि सांताक्रूज ते गोरेगाव अपडाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। नवी मुंबईच्या वाशीतील पबमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, गुंडांकडून बंदुकीचा धाक, एकाला अटक, तर एपीएमसी पोलीस ठाण्यात 4 ते 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा रिड्यूस, रियूज, रिसायकल उपक्रम।
घरातील टाकाऊ गोष्टींचं संकलन महापालिकेकडून करण्यात येणार. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या शूटर दीपक रांगा बाल सुधारगृहात. दीपक रांगाला चंदीगड तुरुंगातून नांदेडला आणलं होतं. अजित नवले आणि सहकाऱ्यांनी उजव्या कालव्याची चाचणी घेण्याची मागणी करत केलं आंदोलन. सभास्थळी येण्यापूर्वी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड लावून केला रस्ता बंद. कोल्हापुरात मनसेचं खळखट्याक आंदोलन. गाईच्या दूध दरात कपात केल्यानं मनसे आक्रमक. कार्यकर्त्यांकडून गोकुळच्या बिद्री बोरवडे शीतकरण कार्यालयाची तोडफोड. मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. नाशिक महापालिकेचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाचं तीव्र आंदोलन. नांदेड छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयातील घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. वर्ध्यात वॉक फॉर फ्रीडम पदयात्रा. मानवी तस्करी रोखण्याच्या उद्देशानं जनजागृती पदयात्रेचं आयोजन. काळे कपडे परिधान करून अनेकांचा पदयात्रेत सहभाग. पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड इथं भीषण अपघात. चारचाकी वाहनांची ट्रकला पाठीमागून धडक. 3 जणांचा जागीच मृत्यू. वाशिमच्या कारंजा मूर्तिजापूर मार्गावर भरधाव कारची दोघांना धडक. एकाचा जागीच मृत्यू तर चालकासह अन्य 1 जण गंभीर जखमी. वाशिमच्या अनसिंग इथं तरुणाची हत्या. उळदी घाटात आढळला मृतदेह. राशन तस्करीतून हत्या झाल्याची अनसिंग परिसरात चर्चा. 5 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्याची 5 महिन्यात दुरावस्था. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातली घटना. पंतप्रधान सडक योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह. रस्त्यावर खर्च झालेल्या पैशांचं काय? स्थानिकांचा प्रश्न. पवईतील बोगस कॉल सेंटरवर MIDC पोलिसांचा छापा. कॉल सेंटरच्या माध्यमातून शेकडो नागरिकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय. समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी औद्योगिक शहरं उभी राहणार. नाशिकमधील सरकार आणि उद्योजकांच्या बैठकीनंतर निर्णय. पुण्यातील नवले पुलाजवळ मालवाहतूक करणारा ट्रक उलटला. दुचाकीस्वार ट्रक खाली आल्यानं जखमी. मजुरांना घेऊन जाणारा पिकअप उलटला. अपघातात 40 मजूर जखमी. यात एक लहान मुलीसह 3 जण गंभीर जखमी. बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. ATS अधिकारी विश्वास पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. तपासादरम्यान अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचं समोर. आझाद मैदान पोलिसांकडून बलात्काराचा गुन्हा दाखल. ठाण्याच्या दिवा स्टेशन परिसरातील तलाव वाचवण्यासाठी भाजपचं तलावावर श्राद्ध घालून आंदोलन. तलाव सुशोभित करण्यासाठी ठाणे महापालिकेनं दिलेला निधी गेला कुठे? भाजपचा सवाल. सोलापूरमध्ये पाळीव कुत्र्याचा तरुणावर हल्ला. सुदैवानं कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण बचावला. सोलापूरमध्ये विद्युत पुरवठा खंडित केला म्हणून महावितरण कर्मचाऱ्याला लोखंडी पाईपनं मारहाण. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं मॅच पाहता येत नाही म्हणून मारहाण झाल्याची माहिती. नंदुरबारमधील शेतकऱ्यांना CCIच्या कापूस खरेदीची प्रतीक्षा. सरकार हंगाम संपल्यानंतर कापूस खरेदी केंद्र सुरू करणार का? ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांचा संतप्त सवाल. असमाधानकारक पावसाचा डाळींवर परिणाम. कमी पाऊस आणि जागतिक बाजारपेठेत वाढलेली मागणी यामुळे तुरीच्या डाळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता. उसाला पहिली उचल 5,000 रुपये द्या. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांची बीडमधल्या ऊस परिषदेत मागणी मान्य न झाल्यास ऊसतोड बंद पाडू. रघुनाथदादा पाटील यांचा इशारा. साताऱ्यातील चिटेघर साखरी लघुपाट बंधाऱ्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक. लघुपाट बंधारा फोडण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय. पोलिसांनी आंदोलकांना वेळीच रोखलं. निळवंडे धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडायला शेतकऱ्यांचा विरोध. उजव्या कालव्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय डाव्या कालव्याला पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.